बातमी आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांसाठी एक मोठी घोषणा केली आहे। शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधामध्ये आता कठोर कारवाई केली जाणार आहे। येत्या मार्चमध्ये होणाऱ्या अधिवेशनामध्ये याबाबतचा नवा कायदा आणणार असल्याचं कृषी मंत्र्यांनी सांगितलंय। नव्या कायद्यामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कठोर कारवाईची तरतूद असणार आहे। नाशिकमध्ये व्यापाऱ्यांकडून फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांची बैठक आज कृषी मंत्र्यांनी घेतली आणि त्यानंतर कृषी मंत्र्यांनी नवा कायदा आणणार असल्याची घोषणाही केली आहे। अशा ठिकाणी जर पीक विमा काढला असेल, अशा लोकांनी पैसे घेतले असतील तर त्यांच्यावरती आम्ही कारवाई 100% करणार। कारण अशा केसेस काही निदर्शनास आलेल्या आहेत आणि त्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी हाऊसमध्ये घोषणा केलेली आहे की कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही। आमच्याकडनं कुठल्याही विमा अधिकाऱ्याला, एजंटला किंवा कोणत्याही कंपनीला आम्ही पाठीशी घालणार नाही, हे तुम्हाला मी ठोसपणे सांगतो। शक्य झालं तर मी मार्चच्या अधिवेशनाचा कायदा आणण्याचा विचार आहे। आता शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्यांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी, वर्षाअखेरीसह राज्यामध्ये पावसाचा धुमाकूळ बघण्याची शक्यता आहे। जोरदार पावसासह काही ठिकाणी गारपीटही होण्याची शक्यता आहे। मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भामध्ये पुढील 4 दिवस जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। राज्यातील थंडी कमी झाली असून येत्या काही दिवसांमध्ये तापमानामध्ये 2 ते 4 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे। पुढील 4 दिवस डिसेंबरला हवामान विभागानं काही जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट दिलाय। 26 तारीख आणि 27 तारखेला या 2 दिवसात राज्यामध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवली। काही ठिकाणी तो हलका पाऊस असेल। 26 तारखेला बऱ्याच अंशी तो उत्तर मध्य महाराष्ट्र म्हणजे नंदुरबार, धुळे, नाशिक या सर्व भागामध्ये असण्याची शक्यता आहे आणि 27 तारखेला तो उत्तर मध्य महाराष्ट्र म्हणजे त्याच्यामध्ये मग वरचे जिल्हे आणि मग पुणे घाट भाग या भागामध्ये पण त्याच्या प्रकारची शक्यता आहे। तर वर्षाअखेर पावसाचा धुमाकूळ बघायला मिळणार आहे। हवामान खात्याने राज्यातल्या 26 जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा दिला असून वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा सुद्धा काही ठिकाणी देण्यात आलेला आहे। त्यामुळे आता पुढील 4 दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे आणि त्याचमुळे सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचं आवाहन केलेलं आहे। राज्यात जोरदार पावसासह काही ठिकाणी गारपिटीचा इशारा हवामान खात्याने वर्तवलेला आहे। तर 26 ते 28 डिसेंबर दरम्यान मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो। 27 डिसेंबरला वादळी पावसासह गारपिटीचा इशारा सुद्धा दिलेला आहे। धुळे, नंदुरबार, जळगाव या 3 जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। यासोबतच नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा पावसाचा इशारा देण्यात आलाय। पुणे, नगर, जालना, परभणी या जिल्ह्यांना सुद्धा पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। बीड, अकोला आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पाऊस बरसेल असा इशारा हवामान खात्याने वर्तवलाय। तर पुणे शहरासह जिल्ह्यातील 3 दिवस पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे आणि जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा थंडीचा कडाका कमी झाला असून ढगाळ वातावरण निर्माण झालेले आहे। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून पुणे शहरासह पिंपरी चिंचवड आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण निर्माण झालंय। पुणे शहरासह जिल्ह्यांसह किमान तापमान वाढलेलं आहे, मात्र दिवसभर हवेमध्ये गारवा जाणवतोय, त्यामुळे थंडीही जाणवते। दरम्यान पुणे जिल्ह्यामध्ये गुरुवार ते शुक्रवार या 3 दिवसांमध्ये पावसाचा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे। बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आणि त्यामुळे तिकडून संपूर्ण जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण निर्माण झालंय। तसेच उत्तर भारतातून शीतलहरी येत असल्यामुळे थंडी आणि पाऊस असं वातावरण राहणार आहे। आता यानंतर राज्यातल्या सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेऊयात वेगवान स्वरूपात टॉप 50 मध्ये। शिमल्यात जोरदार बर्फवृष्टी, अटल बोगदा प्रवाशांसाठी बंद करण्यात आलेला आहे। कालच अटल बोगद्यामध्ये 1000 पेक्षा जास्त गाड्या अडकल्या होत्या। रात्री उशिरापर्यंत या सर्व गाड्या बाहेर काढून 8000 पर्यटकांची सुटका करण्यात आली। मात्र आता खबरदारीचा उपाय म्हणून पुढील आदेश येईपर्यंत अटल बोगदा प्रवाशांसाठी बंद राहणार आहे। जम्मू काश्मीरच्या डोडामध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाली। दरम्यान या बर्फवृष्टीचा पर्यटक आनंद घेताना पाहायला मिळालेत।
पुण्यातील 234 वर्ष जुन्या चर्चमध्ये ख्रिसमस साजरा करण्यात आला. दरम्यान चर्चमध्ये सुंदर आरासही करण्यात आली. नांदेडच्या मेथोडिस्ट चर्चमध्ये नाताळ सण उत्साहात साजरा करण्यात आला. ख्रिस्ती बांधवांनी आलिंगन देऊन एकमेकांना शुभेच्छा दिल्या. चर्चला आकर्षक रोषणाई करण्यात आलेली, सोबतच येशू जन्माचा सुंदर देखावा सादर करण्यात आला. माथेरानमध्ये ख्रिसमस आणि नववर्षामुळे पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. देशभरातून पर्यटक निसर्गाचा आणि थंडीचा आनंद घेण्यासाठी दाखल झाले. ख्रिसमसची सजावट करून पर्यटकांचं स्वागत केलं जात आहे. त्यामुळे माथेरानमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक आणि हॉटेल हाऊसफुल झालेत. नाताळच्या सुट्यांमुळे लोणावळा शहर हाऊसफुल झालंय. देशभरातून अनेक पर्यटक लोणावळ्यात पोहोचलेत. लायन्स आणि टायगर पॉइंटवर पर्यटकांची मोठी गर्दी बघायला मिळते. रत्नागिरीमध्ये नाताळ सुट्टीमध्ये पर्यटकांनी सर्वाधिक पसंती कोकणाला दिलेली आहे. गणपतीपुळ्यामध्ये पर्यटकांची गर्दी वाढली असून परिसर फुलून गेलाय. राज्याच्या कानाकोपऱ्यातून नव्हे तर देशभरातून पर्यटक गणपतीपुळ्यामध्ये पोहोचलेत. नाताळ सण आणि 31च्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी शहरात विविध ठिकाणी नाकाबंदी लावली आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून तपासणी केली जाते. फार्म हाऊस, रिसॉर्ट, रेती बंदर, समुद्रकिनारी पोलिसांची गस्त वाढवण्यात आली आहे. तर बार, पब ठरवून दिलेल्या वेळेचं उल्लंघन केल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे. जेजुरी गडावर खंडेरायाच्या दर्शनासाठी आज भाविकांनी मोठी गर्दी केली. सलग सुट्ट्या असल्याने भाविकांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. सकाळपासूनच दर्शनासाठी रांगा लागल्या आहेत. त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये सलग सुट्ट्यांमुळे भाविकांनी गर्दी केली. दर्शनासाठी 1 ते 1.5 किलोमीटरपर्यंतच्या रांगा लागल्यात. त्यामुळे दर्शनासाठी 4 ते 5 तास लागत आहेत. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी अनेक भाविकांनी आणि पर्यटकांनी पंढरपुरात गर्दी केली आहे. भाविकांच्या गर्दीने विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर फुलून गेलाय. विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी भाविकांनीही रांगा लावल्या आहेत. 31 डिसेंबरला संत गजानन महाराज मंदिर रात्रभर खुलं राहणार आहे. देशभरातून शेगावात जाणाऱ्या भक्तांच्या वाढत्या संख्येमुळे मंदिर प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. 31 तारखेला सकाळी 5 पासून 1 जानेवारीपर्यंत रात्री 9 पर्यंत मंदिर दर्शनासाठी खुलं राहणार आहे. तुळजाभवानी मंदिर आजपासून 1 जानेवारीपर्यंत 22 तास खुलं राहणार आहे. सलग सुट्यांमुळे तुळजाभवानी मंदिरामध्ये दर्शनासाठी गर्दी होते आणि या पार्श्वभूमीवर मंदिर संस्थानानं हा निर्णय घेतलाय. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये संत नामदेव पायरीजवळील दरवाजावर चांदी बसवण्याचं काम सुरू आहे. यासाठी 30 लाख रुपये किमतीची 30 किलो चांदी लागणार आहे. भाविक शंकर आणि नरसिंहलू या बंधूंनी त्यांच्या आईवडिलांच्या स्मरणार्थ चांदीच्या दरवाजाचं काम सुरू केलंय. लॅपटॉप किंवा मोबाईल फोनवरनं डेटा ऍक्सेस करण्यापासून सुप्रीम कोर्टानं ईडीला मनाई केली आहे. लॅपटॉप आणि मोबाईलवरील डेटा परस्पर कॉपी करण्यास सुप्रीम कोर्टानं मनाई केली असून लॉटरी किंग मार्टिन प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टानं हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर आता मंत्रालयातील वॉर रूम पुन्हा ऍक्टिव्ह करण्यात आलेली आहे. वॉर रूममधून पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांचा आढावा घेतला जातोय. 2014 मध्ये फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी वॉर रूमची स्थापना केली होती. मंत्रिमंडळ स्थापनेनंतर मंत्रालयामध्ये मंत्र्यांच्या दालनाचे नूतनीकरण झालेलं आहे. सुट्टीच्या दिवशी मंत्रालयामध्ये कारागीर वेगवेगळ्या केबिनचं काम करताना दिसतायत. पुण्यात उद्या पाणीपुरवठा बंद राहणार आहे. भवानी पेठेतील जलवाहिनीच्या दुरुस्तीमुळे पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तर शुक्रवारी कमी दाबाने पाणीपुरवठा येणार आहे. रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली. 32,000 पेक्षा जास्त जागांसाठी भारतीय रेल्वेनं नोटिफिकेशन जारी केलेलं आहे. 23 जानेवारी 2025 पासून ऑनलाईन अर्ज भरणा सुरू होण्याची अपेक्षा असून रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर या संदर्भातली अधिक माहिती देण्यात आली आहे. संभाजीनगरात उपचार सुरू असताना डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे मुलीचा मृत्यू झालेला आहे. या प्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार दिली, मात्र कारवाई करण्यात आलेली नाहीये. त्यामुळे मुलीच्या वडिलांनी न्याय द्या असं म्हणत पाणीच्या टाकीवर आंदोलन केलेलं आहे. मला कायदा माहिती आहे, कायदा सगळं माहिती आहे मला काय. नांदेडमधील बामणी ते पुसद या महामार्गाचं काम रखडलेलं आहे. परिणामी रस्त्यावरील धुळीमुळे शेतपिकांचं मोठं नुकसान होतंय. त्यामुळे तात्काळ या रस्त्याचं काम करावं, संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी आणि नुकसानीची भरपाई द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय. अंबरनाथच्या सर्वोदय नगरमध्ये पाणी टंचाईची मोठी समस्या निर्माण झालेली आहे. पुरेसं पाणी मिळत नसल्यानं स्थानिकांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर धडक मोर्चा काढला.
लोणार सरोवराच्या काठावरनं जाणाऱ्या 2 महामार्गांमुळे सरोवराचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे. महामार्गावरून नियमित अवजड वाहतूक सुरू आहे, त्यामुळे कडांना मोठं भूस्खलन झालेलं आहे. सरोवराचं अस्तित्व त्यामुळे धोक्यात असल्याचं समोर आलेलं आहे. कोल्हापुरातील रंकाळा तलावाची दिवसेंदिवस दुरवस्था होत चालली आहे. राज्यकर्त्यांकडनं यासाठी विकास निधी आणला जातो, मात्र प्रत्यक्षात रंकाळ्याचं सुशोभीकरण केलं जात नाही. त्यामुळे रंकाळा प्रेमींनी काळ्या फिती लावून घोषणाबाजी करत महापालिका आणि प्रशासनाचा निषेध नोंदवला. चीनी कंपन्या भारतात येण्याचे मार्ग शोधत असल्याचं दिसतंय, मात्र थेट प्रवासी मिळत नसल्याने त्यांना भारतीय कंपन्यांच्या माध्यमातून भारतात व्यवसाय करावा लागतोय. अंबानींच्या काही कंपन्यांसोबत चीनी कंपन्या भारतामध्ये व्यवसाय करतायत. भारतामध्ये त्यांचं वलय वाढण्याचा प्रयत्न असल्याचं एका अहवालामध्ये नमूद करण्यात आलंय. कझाकिस्तानच्या अक्ताऊमध्ये प्रवासी विमान कोसळले. अझरबैजानमधून प्रवासी विमान 72 जणांना घेऊन रशियाला जात होतं. नवीन वर्षानिमित्त सध्या पर्यटक प्रवासाला निघाले, त्यामुळे विमान दुर्घटनेमध्ये मोठी जीवितहानी होण्याची भीती व्यक्त केली जाते. बारामतीच्या श्रुती करळे हिला राष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळाले. ही स्पर्धा दिल्ली इथं पार पडली. 17 वर्षाखालील मुलींच्या 56 ते 60 किलो वजन गटामध्ये श्रुतीने सुवर्णपदक पटकावलेलं आहे. 1500 रुपये देण्यासाठी बहिणीच्या नवऱ्याला आणि भावांना बेवडं बनवणार का? अजित पवारांच्या विधानावर राऊतांनी महायुती सरकारला खडेबोल सुनावले. तसंच हा महाराष्ट्रासाठी कलंक असल्याचं सुद्धा राऊत म्हणाले. महसूल वाढीसाठी दारूच्या दुकानांचे परवाने वाढवणं गरजेचं असल्याचं अजित पवार म्हणाले होते. नंदुरबारमध्ये लाडकी बहिणी योजनेचे पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे. अनेक महिलांच्या बँक खात्यामध्ये 1500 रुपये जमा झाले. लाडक्या बहिणींना डिसेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा होती. अखेर ही प्रतीक्षा संपून लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता मिळालाय. बीड जिल्ह्यातील परिस्थिती राष्ट्रपती शासन लागू करण्यासारखी आहे. बीड आणि परभणीच्या घटनांवरनं खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. तसंच बीडचा आरोपी तुमच्या मंत्रिमंडळामध्ये आहे असंही त्यांनी म्हटलंय. बीडमध्ये 28 तारखेला सर्व पक्षांचा मोर्चा असणार आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. मोर्चात शरद पवारांसह जितेंद्र आव्हाड सहभागी होणार आहेत. राहुल गांधी थंड हवा खाण्यासाठी महाबळेश्वरला गेले होते, मात्र काही टीका होऊ नये म्हणून ते सरकारवर टीका करून गेले, अशी घणाघाती टीका विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी केली. राहुल गांधींनी परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली होती. त्यानंतर राम शिंदेंनी कोल्हापुरात हे वक्तव्य केलंय. पालकमंत्री पदावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोठं विधान केलेलं आहे. बीडला पाठवलं तरीही मी जाईल, मात्र गडचिरोलीचं पालकमंत्रीपद घेण्याची इच्छा असल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलंय. तसेच पालकमंत्र्यांबाबत बावनकुळे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बसून निर्णय घेतील असंही फडणवीसांनी सांगितलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राच्या जनतेला मोठा शब्द दिलाय. माझ्या डोक्यात कधीच सत्ता जाऊ देणार नाही असं फडणवीसांनी स्पष्टच सांगितलंय. आणि कितीही मोठं आव्हान असेल तरीही मी धैर्यपूर्वक आव्हानांना सामोरं जात असतो आणि मिळालेल्या संधीचं आम्ही सोनं करत असतो असंही फडणवीस म्हणाले. राज्यामध्ये आता दारू विक्रीच्या परवान्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे, कारण मद्य विक्रीचे परवाने नव्याने देण्यासाठी सुरू करण्याचा प्रस्ताव अधिकाऱ्यांनी उत्पादन शुल्क मंत्री अजित पवारांसमोर मांडलाय. या प्रस्तावावर आता अर्थमंत्री काय निर्णय घेतात याबाबत उत्सुकता आहे. मला मंत्रिपद मिळू नये म्हणून अनेकांनी प्रयत्न केला असा आरोप शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकरांनी केलेला आहे. केंद्रातील नेत्यांशी चांगले संबंध आहेत, त्यामुळे मंत्र्यांपेक्षाही मोठ्या पदावर जाईल असा विश्वास केसरकरांनी व्यक्त केला. वाढती लोकसंख्या आणि शहरीकरणामुळे पुण्यामध्ये दुसरी महापालिका निर्माण करण्याची गरज असल्याचं उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलेलं आहे. निर्णयासाठी उशीर लागणार नसल्याची भूमिकाही त्यांनी मांडलेली आहे. भविष्यामध्ये पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानामध्ये धावणार असल्याचा निर्धार माजी क्रिकेटपटू विनोद कांबळे यांनी व्यक्त केलेला आहे. विनोद कांबळेंवर भिवंडीतील रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत आणि कालच उपमुख्यमंत्री शिंदेंनी विनोद कांबळे यांना 5 लाखांची आर्थिक मदत दिली. त्यानंतर आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विनोद कांबळेंची रुग्णालयामध्ये भेट घेतली. यावेळेस विनोद कांबळे यांनी जुन्या आठवणीमध्ये रमल्याचं पाहायला मिळालं. सर, कशी प्रकृती आहे आणि काय सांगाल, काय संदेश द्या? फिजिओथेरपी चालू आहे. आता ते फिजिओथेरपी करूनच मी इथून निघणार. सिल्वेस्टर स्टॅलोन दरवेळी बोलायचं, आय बी बॅक अँड आय बी बॅक, आय बी बॅक एवढंच सांगेन. आणि मग चालताना बघा, धावताना तुम्हाला दिसेल. काही महिन्यापूर्वीच बालर सेनेचे
जे प्रमुख आहे त्यांच्याशी माझं बोलणं झालं होतं. त्यांनी आवाहन केलं होतं विनोद कांबळेच्या खात्यामध्ये काही पैसे पण ऑलरेडी जमा झाले, कारण डायरेक्ट अकाउंटमध्ये जमा करायला सांगितले होते. काही स्वयंसेवी ज्या संस्था आहे, आमच्यावर काही लोक आहेत, त्यांच्या माध्यमातून जवळजवळ 21 लाख रुपये आज जमा झाले. ते 20 लाख रुपये संध्याकाळी ते सगळे येणार आहेत. ठाकरे साहेबांनी श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून 5 लाखाची मदत पण जाहीर केली. ते 5 लाख, परत त्याच्या अकाउंटमध्ये काही पैसे जमा झाले ते एक 4-5 लाख आणि अजून एक 20 लाख, म्हणजे 30 लाख रुपयाची मदत ही विनोद कांबळेच्या पत्नीच्या नावानं ही जमा केली जाईल. आता महत्त्वाच्या बातम्या पाहूयात न्यूज पॉइंट 20च्या माध्यमातून. कोकणातल्या रिफायनरीच्या मुद्द्यावरनं आजी माजी मंत्र्यांमध्ये जुंपले. उदय सामंत हुशार आहेत, त्यांना पूर्ण जगभराची माहिती आहे असा टोला दीपक केसरकरांनी लगावलाय. रिफायनरीबाबत सरकार लोकांना विचारून सकारात्मक निर्णय घेईल असं मंत्री उदय सामंत म्हणाले होते. शिंदे सेनेचे खासदार श्रीरंग बारणे हे गृह विभागाबाबत प्रश्न उपस्थित केलेले आहेत. पिंपरी चिंचवड पोलीस हप्ते वसुली करतात आणि सामान्यांच्या प्रश्नांऐवजी मलईदार समस्यांना प्राधान्य देतात, त्यामुळे सरकार बदनाम होते असे गंभीर आरोप बारणेंनी पोलिसांवर केलेत. या संदर्भामध्ये तक्रारीचं पत्र सुद्धा त्यांनी थेट पोलीस आयुक्त विनोयकुमार चौबेंना पाठवलंय. माजी मंत्री तानाजी सावंतांच्या पुतण्यांना जीवे मारण्याची धमकी आल्याने सावंत समर्थक आक्रमक झालेले आहेत. धमकी प्रकरणाच्या निषेधार्थ आज परंडा भूम शहरामध्ये बंद ठेवण्यात आला. शिवाय सोनारी परंडा पाथरूड राज्य महामार्गावर टायर जाळून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कांदा उत्पादकांना 500 कोटींचा फटका बसलेला आहे. कांद्याच्या दरामध्ये जवळपास 55% घसरण झालेली आहे. गेल्या 7 दिवसांमध्ये बाजारामध्ये 2.5 लाख टन कांद्याची आवक झाली होती. त्यामुळे शेतकरी 20% निर्यात शुल्क हटवण्याची मागणी करतायत. नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडलाय. एकीकडे पडलेले भाव तर दुसरीकडे वातावरणातील बदलामुळे कांदा शेतातच चढण्यास सुरुवात झाली. त्यामुळे बळीराजा चिंतेत आहे. आता बातमी येते रायगडमधून. रायगड जिल्ह्यातून खोपोलीमध्ये टँकरनं पेट घेतल्याची घटना घडलेली आहे. टँकरमधील ज्वालाग्रही रसायनानं पेट घेतल्यानं सर्वत्र आग पसरली. या आगीमध्ये पार्किंग केलेली एक कार जळून खाक झाली, तर पेटत्या टँकरमधून वाहणारं रसायन पेटत पसरत असल्यानं एकच घबराट निर्माण झाली होती. दरम्यान फोमचा वापर करून या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला. खोपोलीमध्ये टँकरनं पेट घेतला. एक रसायन या टँकरमधून बाहेर येत होतं आणि त्यामुळे ही आग पसरतच गेली. यामध्ये एक रस्त्याच्या बाजूला उभी असलेली एक पार्क केलेली कार ही सुद्धा या आगीमध्ये जाऊन पूर्णपणे खाक झाली. त्यानंतर फोमच्या माध्यमातून ही आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला. अमरावतीच्या बाजार समितीमध्ये भाजीपाल्याचे दर 50% घसरलेत. सध्या फुलकोबीला 8 रुपये, वांग्याला 10 रुपये तर टोमॅटोला 20 रुपये प्रति किलोचा भाव मिळतोय. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलाय. वाशिममध्ये तुरीच्या दरात मोठी घसरण झाली. 9,500 रुपयांना मिळणाऱ्या तुरीला 5,150 रुपये प्रति क्विंटल दर मिळतोय. त्यामुळे आता शेतकऱ्यांचं नुकसान वाढलंय. बदलत्या वातावरणामुळे आंब्याची झाडं मोहराने बहरली आहेत. आंब्याच्या झाडाला लवकर मोहर आल्याने हंगाम देखील लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. भारतात प्रथमच आफ्रिकेतील मालावी येथून केंट प्रजातीचा आंबा आयात झालेला आहे. पुढील 20 दिवस ग्राहकांसाठी हा केंट प्रजातीचा आंबा उपलब्ध असणार आहे. एपीएमसी फळ बाजारामध्ये या आंब्याचे 270 बॉक्स आयात झाले. हा आंबा 700 रुपये प्रति किलो दराने विकला जातोय. आता बातमी आहे अमरावतीतून. अमरावतीतल्या भातकुली मार्गावर संतप्त नागरिकांनी रेल्वे अडवली आहे. अमरावतीवरून नरखेडला जाणारी रेल्वे गेल्या तासाभरापासून नागरिकांनी अडवून धरलेली आहे. उड्डाणपुलाच्या कामासाठी रस्ता बंद केल्याने हे नागरिक आता आक्रमक झाले. अमरावतीच्या भातकुली मार्गावर असलेल्या नरखेड रेल्वे लाईनवर उड्डाणपुलाचं बांधकाम सुरू आहे आणि त्यामुळे हा मार्ग बंद करण्यात आल्याने नागरिकांना ये जा करण्यास मोठी कसरत करावी लागते. आक्रमक झालेल्या नागरिकांनी भातकुली येथील रेल्वे फाटकाजवळ 1 तासापासून इथं आंदोलन सुरू केलेले आहे. हा रेल्वे मार्ग अडवून धरलेला आहे. जनरेशन झेड असलेल्या तरुणांना अनेक कंपन्या नोकऱ्या नाकारतायत. उधळीपणा, वारंवार नोकरी सोडणं, बेफिकीरपणा यामुळे जनरेशनच्या तरुणाईला कंपन्या नोकरी नाकारतायत.
पाहुयात याच संदर्भातला हा खास रिपोर्ट. जनरेशन झेडला नोकरीत नो एंट्री. बेफिकिरीमुळे कंपन्यांचा नकार. इंटरनेटवर पोचलेल्या पिढीला नोकरीची अडचण. एकोणीसशे 90च्या उत्तरार्धात आणि 2000च्या सुरुवातीस जन्मलेल्या तरुणांना जनरेशन झेड म्हणतात. पहिले तर ही पिढी इंटरनेटच्या सहाय्याने मोठी झालेली पहिली पिढी आहे. हे तरुण उत्साहानं भरलेले आहेत. मात्र कंपन्या त्यांना कामावर घेण्यास नाखुश आहेत. अनेक मोठ्या कंपन्या जनरेशन झेड यांना नोकरी देण्यास टाळाटाळ करतायत. अनेक कंपन्या कामावर घेतल्यानंतर काही महिन्यातच तरुणांना नोकरीवरून काढून टाकतायत. कारण त्यांची काम करण्याची शैली, संवाद कौशल्य आणि कामाबद्दलची बेफिकिरी कंपन्यांना रुचणारी नाही. एका सर्वेक्षणात सुमारे 1000 कंपन्यांच्या प्रतिनिधींनी भाग घेतला. त्यात ही धक्कादायक माहिती समोर आली. जगभरातील अनेक कंपन्या जनरेशन झेड कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकतायत. नेमकी यामागची काय कारणं आहेत हे पाहूया. व्यावसायिकतेचा अभाव. गती आहे पण उथळपणा. संभाषण कौशल्याचा अभाव. कामाबाबत गांभीर्य नसणं. कमी काळात नोकरी सोडणं. अधिक पैसे मिळवण्यासाठी शॉर्टकटचा प्रयत्न. या परिस्थितीसाठी अनेक तज्ञांनी शिक्षण व्यवस्थेला जबाबदार धरलंय. तरुणाईमध्ये संयम रुजवायला हवा. तसंच कौशल्य आत्मसात करण्यासाठी त्यांनी सरावावर भर दिला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त होते. तंत्रज्ञान झपाट्यानं बदलत आहे. संधीची नवीन दानं उघडत आहेत. अशा वेळी जनरेशन झेडनेही स्वतःमध्ये बदल करायला हवा. तरच मोठ्या कंपन्या त्यांना प्रतिसाद देतील. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.